नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. तर आपण शिकतोय इडियम्स अँड फ्रेजेस. चला एज स्टार्ट करूया आपण. फर्स्ट इडियम आहे आपली होल्ड वॉटर. होल्ड वॉटर म्हणजे काय रे? होल्ड वॉटर म्हणजे साऊंड अँड टिनेबल. आता हे असं नाही समजणार. कसं बघा, एक पाईपलाईन दिसते तुम्हाला इमेजमध्ये. त्या पाईपलाईन मधून बघा पाणी बाहेर पडायला लागले. ओके, म्हणजे ते वॉटर तिथं होल्ड होतंय का नाही होत, राईट? म्हणजे ते त्यातून बाहेर पडतंय. तर समजा ती पाईप व्यवस्थित असते आणि त्यातनं पाणी व्यवस्थित बाहेर पडत असतं, म्हणजे काय, तर ती होल्ड वॉटर. आता ती पाईप व्यवस्थित आहे, त्याच्यातून पाणी व्यवस्थित होल्ड होतंय, ते पाणी साठतंय त्याच्यात. ओके, बाहेर पडत नाही, म्हणजे आपण त्या पाईपवर विश्वास ठेवू शकतो. बरोबर, म्हणजे ती काय आहे रे? साऊंड आहे, टिनेबल आहे, समर्थ नाही, आपण त्याचं समर्थ करू शकतो. ओके, टू होल्ड वॉटर मीन्स टू बी करेक्ट. ती करेक्ट आहे, ती व्हॅलिड आहे, राईट? साऊंड ऑर रिझनेबल अँड टू स्टँड अप टू स्क्रुटिनी, म्हणजे आपण तिची तपासणी केली तरी ती आपल्याला व्यवस्थित असणार आहे. ओके, होल्ड वॉटर. नेक्स्ट, हँग टुगेदर. हँग टुगेदर म्हणजे काय रे? टुगेदर म्हणजे सोबत, बरोबर? तर ते दोन मित्र आहेत बघा, ते हँग टुगेदर म्हणजे ते सोबत फिरतायत. ओके, सोबत फिरणारे मित्र म्हणजे कसे असतात? तर ते एकमेकाला पाठिंबा देतात, एकमेकाचा सपोर्ट करतात. म्हणजे काय रे? सपोर्ट वन अनदर. ते एकमेकाला कठीण परिस्थितीत सपोर्ट करतात. ओके, नेक्स्ट, होप अगेन्स्ट होप. हे होप अगेन्स्ट होप म्हणजे काय रे? आता होप म्हणजे काय? आशा. ओके, आणि आशा एक समजा पहिली आपल्याला एक्झाम पास, या वर्षी एक्झाम पास होईल असं असं वाटलं होतं समजा 2-3 वर्षापूर्वी. त्या वर्षी नाही पास झालो. ठीक आहे. मग परत एक आशा आली की बाबा अजून एक ॲड आलेली आहे, त्यानंतर पास होईल आपण असं. म्हणजे होप आपली ही कायम राहतेच. होप इन स्पाईट ऑफ डिसअपॉइंटमेंट, राईट? म्हणजेच काय रे? एक होप गेली की दुसरी होप येते. जरी आपल्याला डिसअपॉइंटमेंट आली असेल तरी पण. ओके. निरर्थक आशा बाळगणे नाही. तर म्हणजे एक आशा केल्यानंतरही दुसरी, एका आशेनंतर आपण निराश न होता परत अजून एक आशा. ओके. म्हणजे होप इन स्पाईट ऑफ डिसअपॉइंटमेंट. जरी डिसअपॉइंटमेंट आली असेल तरी सुद्धा परत आणि आशा असणे. हॅव अन ॲक्स टू ग्राइंड. ॲक्स म्हणजे काय रे? ॲक्स म्हणजे कुऱ्हाड. ओके. म्हणजे काय? हॅव अन ॲक्स म्हणजे काय? त्याच्याकडे कुऱ्हाड आहे एका माणसाकडे. ओके. आता समजा एक असं शेतात वगैरे एक माणूस फिरायला लागलाय आणि त्याच्या हातात कुऱ्हाड आहे. ओके. तो कुऱ्हाड घेऊन फिरतोय. तो कुऱ्हाड घेऊन फिरतोय म्हणजे काय, तर त्याचा सेल्फिश मोटिव्ह असणार आहे. म्हणजे कुठं जर काय तर झाडाची फांदी तोडायची असेल, कुठं काय कोणाचं मेंढी दिसली उचलून न्यायची असेल, असं काय तर त्याचा हेतू असणार आहे. म्हणून तो कुऱ्हाड घेऊन फिरतोय ना. असंच कशाला कुऱ्हाड घेऊन फिरेल? म्हणजेच काय रे? टू हॅव सेल्फिश इंटरेस्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीत त्याचा स्वार्थ असणे. ओके. म्हणजे काय रे? हॅव अन ॲक्स टू ग्राइंड म्हणजे काय? स्वार्थ असणे, सेल्फिश इंटरेस्ट असणे. ओके. हॅव द गिफ्ट ऑफ द गॅब. आपण ही मागच्या वेळी बघितली होती. असा एक व्यक्ती आहे जो गिफ्ट भेटला की तो काय करतो? भाषण वगैरे देतो. त्याला बोलायची आवड असते. म्हणजे आर्ट ऑफ स्पीकिंग. ओके. भाषण कला किंवा बोलण्याची कला असणे. हिट बिलो द बेल्ट. हिट बिलो द बेल्टमध्ये बघा, आता ते 2 बॉक्सिंग करणारे दिसतात तुम्हाला. बॉक्सिंग हे कमरेच्या म्हणजे वर वर करतात असं, म्हणजे कमरेच्या वर मारायचं असतं, राईट? पण त्याने काय केलं? बिलो द बेल्ट मारलं, म्हणजे कमरेच्या खाली मारलं त्याने. कमरेच्या खाली मारणं म्हणजे हे चुकीचा मार्ग आहे. ओके, चुकीचा मार्ग वापरून त्याने गैरफायदा घेतला त्याने. म्हणजे काय रे? टू स्ट्राईक अनफेअरली. त्याने फेअरली मारलंय का नाही? अनफेअरली मारलेलं आहे. कसं मारलं? अनफेअरली. म्हणजे टू स्ट्राईक अनफेअरली. होल्ड वन्स टंग. टंग म्हणजे जीभ. जीभ अशी ओढली आणि त्याला होल्ड केली, धरली, तर त्याला बोलता येईल का? नाही. त्याला काही शांत राहावं लागेल. म्हणजेच काय रे? कीप क्वाईट. ओके. त्याला शांत राहावं लागेल. कीप क्वाईट. हरक्युलियन टास्क. आता आपण लहान असताना बघा, ते हरक्युलस सायकल असायची बघा. आता 2 सायकली असायच्या. एक हरक्युलस सायकल आणि एक तुमची आपली रेंजर सायकल. सोपी चालवायला कोणती होती? रेंजर सायकल. ती हलकी असायची आणि ही हरक्युलस सायकल असायची, ही जड असायची चालवायला. ओके. मग काय रे, हे सायकल चालवायला जड असायची म्हणजे हे कसलं काम होतं? तर कठीण काम होतं. म्हणजे काय होतं? ते व्हेरी डिफिकल्ट. डिफिकल्ट काम होतं. ओके. नेक्स्ट. हाऊल ओव्हर द कोल्स. कोल तिथे दिसते तुम्हाला, ते कोल वर्कर आहेत बघा तिथे. तर ते कोल वर्कर जे आहेत ना, ते हळू काम करत होते. त्यांचा जो मालक होता, तिथे जो सुपरवायझर होता, तो आला आणि त्याने त्याला रागावलं त्यांना आणि त्यांना एक्स्ट्रा टास्क दिली. ठीक आहे, तुम्हाला एक्स्ट्रा 10 पाट्या उचलायला लागतील म्हणलं. ओके, म्हणजे काय, त्याने एक्स्ट्रा टास्क दिली त्यांना. म्हणजे टू टेक टू टास्क म्हणजे रागावणे, खरडपट्टी काढणे. ओके. हॅव वन्स फिंगर्स इन एव्हरीवन्स पाय. हे बघा, ती मुलगी दिसते, ती मुलगी आहे बघा, तिची बोटं सगळ्या प्लेटमध्ये ती घालताना दिसते तुम्हाला. म्हणजे ती काय करते रे? सगळ्या ठिकाणी हस्तक्षेप करायला लागलेली आहे. म्हणजे टू पार्टेक ऑफ समथिंग. ओके. टू पार्टेक ऑफ समथिंग म्हणजे काय? सर्व गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणे. नेक्स्ट.
हेल्सिओन डेज. हेल्सिओन डेज म्हणजे काय रे? पीसफुल डेज म्हणजे शांतताप्रिय दिवस. म्हणजे लहानपणी आपल्याला असं किंवा असं डोंगरावर वगैरे गेलो तर एकदम शांत वाटतं ना, जाऊन बसलो असं निवांत. तर तो दिवस असतो. तो दिवस म्हणजे हेल्सिओन डेज. ओके, म्हणजे पीसफुल दिवस, पीसफुल डेज. नेक्स्ट, हॅव अन आयर्न व्हील. आयर्न व्हील वरनं काय लक्षात ठेवायचं? आयर्न लेडी लक्षात ठेवायचं. आयर्न लेडी कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. राईट. मग त्यांचा जो विल होता म्हणजे त्यांचा जो इच्छाशक्ती होती ती कशी होती रे? स्ट्रॉंग इच्छाशक्ती होती त्यांची. म्हणून त्यांना आयर्न लेडी असं म्हणलं जात होतं. कारण ती खूप दृढ निश्चय होता त्यांचा. म्हणून त्यांना आयर्न लेडी म्हणलं जात होतं. आणि आयर्न लेडी का म्हणलं जातं? कारण की त्यांचा विल कसा होता? स्ट्रॉंग होता. म्हणजे इच्छाशक्ती कशी होती? स्ट्रॉंग होती. म्हणजेच काय रे? हॅव अन आयर्न विल म्हणजे काय? स्ट्रॉंग विल असणं. ओके, म्हणजे स्ट्रॉंग तुमची इच्छा असणं. होल्ड आउट अँड ऑलिव्ह ब्रांच. हे ऑलिव्ह आहे ना, ऑलिव्ह हे एक झाड आहे. ओके. आता तिथे तुम्हाला ती डायग्राम दिसते. ती जी डायग्राम आहे, तो जो लोगो आहे ना, तो यूएनचा तो लोगो आहे. म्हणजे युनायटेड नेशन्सचा. तर युनायटेड नेशन्सचा जो लोगो आहे, त्याच्यात तुम्हाला जी साईडला ते झाडाचे पत्ते दिसतात असे साईडला. तर ते झाडाचे पत्ते जे आहेत ना, त्या ऑलिव्ह झाडाचे आहेत. तर ऑलिव्ह झाडाचे त्यांनी पत्ते का लावले तिथं? कारण की ऑलिव्ह झाड हे शांततेचं प्रतीक मानलं जातं. ऑलिव्ह झाड जे आहे, ते शांततेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून त्या झाडाच्या पत्त्या लावलेल्या आहेत तिथं, ब्रांच तसे लावलेले आहेत. म्हणजेच काय रे? होल्ड आउट अँड ऑलिव्ह ब्रांच म्हणजे काय? शांती ठेवण्याचा प्रस्ताव ठेवणे. काय? शांती ठेवण्याचा प्रस्ताव ठेवणे म्हणजे ऑफर ऑफ पीस. पीस बघा कोणता आहे? PEACE. हा पीस म्हणजे शांतता. आणि दुसरा पीस जो आहे तो म्हणजे पीस म्हणजे एक तुकडा वगैरे असा. तो पीस कोणता आहे तर बघा, तो PIECE. हा पीस म्हणजे काय? तर एखादा तुकडा वगैरे असा. तुकडा, एखाद्याचा भाग. पण हा पीस जे आहे PEACE, हा पीस म्हणजे काय? तर शांतता. काय रे? शांतता. ओके. दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट. हे बघा, हँकी पँकी. आता तो मुलगा बघा, तिथे दिसतोय तुम्हाला. त्याने कपडे कसे घातलेत रे? असे हँकी पँकी म्हणजे कशी एकदम असे स्टायलिश पण वेगळेच. ठीक आहे. म्हणजे वेगळेच कपडे आहेत बघा असे. ठीक आहे. मी असे कपडे घालणारे कोण असतात रे? हे फसवेगिरी करणारे असतात. म्हणजे फसवतातच. ठीक आहे. असे लोक आहेत हे. ठीक आहे. हँकी पँकी. म्हणजे काय रे? जगलरी. जगलरी म्हणजे फसवेगिरी करणारे. जगलरी म्हणजे अरे फसवेगिरी करणारे. ओके. नेक्स्ट. हॅव फीट ऑफ क्ले. म्हणजे काय बघा, क्ले म्हणजे काय? चिखल. म्हणजे त्याचा जो पाय आहे, त्या पाय कशाने भरलाय? चिखलाने भरलेला आहे त्याचा. ओके, पाय कशाने भरलाय रे? चिखलाने भरलेला आहे. तर बघा, आता एका ठिकाणी काय झालं, की एका ठिकाणी असं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत होते. का तर तिथे काहीतरी असा मॅटर झाला होता. समजा एक मर्डर झाला होता. ओके. मग ती लाश पडली होती अशी एका तळ्याच्या शेजारी. समजा एक तळं वगैरे होता, तलाव होता. त्या तलावाच्या शेजारी तिथे लाश टाकलेली होती. मग पोलिसांना ज्यांचा संशय होता की बाबा याच्यावर आपण संशय घेऊ शकतो. मग त्यांनी काय केलं पोलिसांनी, की जिथं मर्डर झालाय तिथल्या मातीचा ते सॅम्पल घेतात, पहिलं बघतात, सॅम्पल घेतात. आता ज्यांच्यावर डाऊट आलाय ना, त्यांच्या घरी जातात आणि त्यांचे शूज, चप्पल जे असतील ना, ते सगळे फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवतात. का तर तिथला जो चिखल आहे, तिथली जी माती आहे आणि त्यांच्या पायाची माती, त्यांच्या पायाची म्हणजे त्यांच्या शूजची वगैरे माती आहे, ती मॅच करतात ते. आणि जर तसं सेम मॅच सापडला, तर समजतात की तो पण इथे व्यक्ती आला होता. म्हणजे मग त्याच्यावर डाऊट त्यांना घेता येतो अजून. म्हणजे काय बघा, हॅव फीट ऑफ क्ले. मग तुमचा मातीचा पाय असेल, मातीने भरलेला, चिखलाने भरलेला पाय, याचा अर्थ तुम्ही दोषी आहात. म्हणजे काय? दोषी आढळणे. म्हणजे काय रे? फुल ऑफ फॉल्ट्स. राईट? म्हणजे तुमच्यात फॉल्ट आहेत. तुम्ही दोषी आहात. ओके. नेक्स्ट. हे हार्ट अँड सोल. बघा, हार्ट अँड सोल म्हणजे काय? हार्ट म्हणजे आपलं हृदय आणि सोल म्हणजे काय? तर मन. हा, मनच पकडा. ठीक आहे. तर बघा, एखादी गोष्ट हृदयापासून आणि मनापासून करतोय म्हणजे काय रे? डिवोटेडली, अगदी मनापासून करतोय. हार्ट अँड सोल म्हणजे काय? डिवोटेडली म्हणजे काय रे? मनापासून, अगदी मनापासून. ओके. आता हार्ड अँड फास्ट. हे हार्ड अँड फास्ट काय असतात? तर हार्ड अँड फास्ट रूल असतात. ठीक आहे. जे एकदम कडक रूल जे असतात ना, ते हार्ड अँड फास्ट असतात. ते बघा, हार्ड अँड फास्ट रूल्स आर ऑल्वेज बॅड. ते कधीच रूल चांगले नसतात. कारण की त्यात सरळ असं असतं की विचार केलेला नसतो, की बाबा या रूलचा काय फरक पडेल, काय नाही. एखाद्या गोष्टीसाठी केला म्हणून करून द्यायचा असं.
पण ते रूल मग कसे असतात तर स्ट्रिक्ट असतात. ओके. हार्ड अँड फास्ट म्हणजे काय रे स्ट्रिक्ट. मग असं लक्षात ठेवा हार्ड अँड फास्ट रूल म्हणजे काय स्ट्रिक्ट रूल. ओके. हँग फायर. आता फायर म्हणजे काय रे आग. हँग म्हणजे काय असा लटकत असलेला किंवा असा अंतराळी असलेला. मग तो बघा आता तो जो जाळ आहे ना तो असा लटकत असलेला आणि अंतराळी जाळ आहे असा. पण आपण असं आतापर्यंत कधी बघितलंय का? असं कधीच नाही बघितलेला आपण. मग कुठून आला, काय आला आपल्याला पण नाही माहित. म्हणजे काय हा रिमेन अनसॉल्व्ड. ही ही जी समस्या आहे की बाबा कुठून आला, काय आला हे आपल्याला माहित नाही की कुठून आला काय. ओके म्हणजे रिमेन अनसॉल्व्ड हे कधीच सॉल्व्ह झालेलं नाही. ओके हँग फायर. नेक्स्ट. हाय अँड ड्राय. हे बघा तर ट्रेकिंगला वगैरे कधी गेला असला तुम्ही किंवा कधी मोठ्या हिलवर गेला असला तर जसं जसं तुम्ही उंचीवर जाता तसं तसं ऑक्सिजन लेवल कमी होत जाते आणि तुमचा गळा जो कोरडा पडतो म्हणजे ड्राय होत जातो. मग समजा जेवढा हायला जाशील जेवढा उंचीला जाशील तेवढा तुमचा घसा कोरडा पडत जाणार. म्हणजेच काय रे ती कशी सिच्युएशन आहे ती डिफिकल्ट सिच्युएशन आहे म्हणजे ती काय कठीण परिस्थिती आहे बरोबर. कठीण परिस्थिती निर्माण होते तिथं म्हणजे काय डिफिकल्ट सिच्युएशन हाय अँड ड्राय. नेक्स्ट. हिट द नेल ऑन द हेड. तो खिळा नेल म्हणजे काय रे खिळा. खिळा ठोकायला लागला बघा. ठीक आहे. तो बरोबर जिथे खिळा ठोकायचा ना तिथेच त्याच्याकडून खिळा ठोकला गेला पाहिजे. त्याला म्हणायचं हिट द नेल ऑन द हेड. ओके. बरोबर योग्य ठिकाणी योग्य वेळेला खिळा तो ठोकला त्याने. म्हणजेच काय रे टू डू द राईट थिंग ॲट द राईट राईट टाइम. म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट करणे. ओके. योग्य वेळी योग्य गोष्ट आणि योग्य ठिकाणी करणे. म्हणजे काय रे टू डू द राईट थिंग ॲट द राईट टाइम. ओके. राईट टाइमला राईट गोष्ट करणे. नेक्स्ट. हॅप्स ऑन चॉईस. हॅप्स चॉईस म्हणजे काय रे? चॉईस असणं म्हणजे काय? तुमच्याकडे एक अल्टरनेटिव्ह आहे की तुम्ही बाबा 2 गोष्टीपैकी एक गोष्ट चॉईस करू शकता असं. पण हॉप्स ऑन चॉईस म्हणजे काय? हॉप्स ऑन चॉईसमध्ये तुमच्याकडे कोणतीही चॉईस नसते. नो अल्टरनेटिव्ह चॉईस. एकही अल्टरनेटिव्ह चॉईस नाही. जे सांगितले तेच करावं लागेल. आता बघा तो माणूस आहे त्या माणसाला बघा त्याने सही करायला सांगायला लागलाय. पण त्याच्या डोक्यावर अशी बंदूक धरलेली आहे. ऑब्व्हियस आहे. त्याच्या डोक्यावर बंदूक धरल्या म्हणल्यावर त्याच्याकडे कोणती चॉईस आहे का? नाही. त्याकडे एकच आता की सही करणे तिथं गप्प. म्हणजे काय? की नो चॉईस. ओके. हॅव टू मेनी आयन्स इन द फायर. ही इमेज बघा. हे बघा. बघा तिथे जाळ लावलेला आहे. आता लोहाराचा भाता बघितलाय का तुम्ही? तसा लोहाराचा भाता आहे हा पकडा आणि त्याच्यात आहे ना असं त्या सळ्या टाकलेल्या असतात भरपूर. प्रत्येक सळीपासून तो काहीतरी वेगळा अवजार बनवतो किंवा वेगळं काहीतरी वस्तू बनवतो. आता ह्या इथे काय सांगितलं की हॅव टू मेनी आयन्स म्हणजे खूप सारे आयन्स आहेत त्याच्यात. ओके. काय सांगितले? खूप सारे आयन्स. मग जर खूप सारे आयन्स असतील त्या जाळात, भरपूर आयन्स असतील, याचा अर्थ काय त्याला खूप गोष्टी बनवायच्या आहेत. म्हणजेच काय की त्याला एकाच वेळी अनेक गोष्टी करायला लागणार आहेत. म्हणजे काय डूइंग मेनी थिंग्स ॲट अ टाईम. म्हणजे त्याच्याकडे कामाचा खूप जास्त लोड आहे. त्याच्याकडे काम जास्त आहे. एकाच वेळेला त्याला खूप जास्त काम करायचं आहे. ओके. नेक्स्ट. बघा होल्ड इन अबेयन्स. होल्ड इन अबेयन्स म्हणजे काय? तर त्याचं असं लक्षात ठेवा. आबे आहे ना आबे, तो आपला आभ्या आहे आभ्या. म्हणजे आपला अभिजित मित्र आहे ना तो आहे. ठीक आहे. तर तो आलाय एक काम घेऊन. ठीक आहे. पण त्याला सध्या थांबवायचं आहे, की त्याला बाबा तो होल्ड म्हणजे त्याला थांबवायचं सध्या. ठीक आहे. की सध्या तुझं काम थांबव. आता आपल्याला अजून भरपूर काम आहेत. ती दुसरी कामं पटकन करूया. पण तुझं काम सध्या थांबव. म्हणजे काय रे? तर त्याचं काम आपण काय केलं पुढे ढकललं, पोस्टपोन केलं. होल्ड इन अबेयन्स म्हटलं काय? तर पोस्टपोन करणे पुढे ढकलणे. आबे आला, आबेचं लक्षात ठेवायचं. आबे आला की काय? तर त्याला थांबवायचं आहे. त्याचं काम आपण नंतर करायचं आहे. मग त्याला पोस्टपोन करायचं आहे. ओके. आता हाय अँड मायटी. बघा हाय म्हणजे काय? उंच. ओके. आणि मायटी. मायटी म्हणजे असं समजा की मोठा. ओके. मग स्वतःला उंच आणि मोठा समजतोय हा जास्त. उंच आणि मोठा समजतो म्हणजे काय रे? तो गर्विष्ठ व्यक्ती. स्वतःला जास्त उंच आणि मोठा समजतोय. म्हणजे काय रे? तो गर्विष्ठ व्यक्ती आहे. तो प्राउड पर्सन आहे. प्राउड. स्वतःबद्दलच प्राउड फील करतोय. म्हणजे काय गर्विष्ठ आहे. हार्ड नोज्ड ॲटिट्यूड. हे आपण एखाद्याला म्हणतो ना, की ह्याचा राग ह्याच्या नाकावर आहे. तशी ही व्यक्ती आहे. हार्ड नोज्ड ॲटिट्यूड म्हणजे. ठीक आहे. त्याचा ॲटिट्यूड कसा आहे? त्याच्या नाकावर आहे. म्हणजे काय रे? तर तो अग्रेसिव्ह आहे.
त्याला पटकन राग येतो, तो पटकन आक्रमक होतो. म्हणजे काय? अग्रेसिव्ह असणे, हार्ड नोज्ड ॲटिट्यूड. नेक्स्ट होल्ड इन लीश. लीश बघा, तुम्हाला आहे ना, एक दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. हे पुण्यामध्ये आहे ना, इथे पेरुगेट चौकीच्या तिथे, पेरुगेट पोलीस चौकीच्या तिथे SP कॉलेजच्या एका मुलीवर हल्ला झाला होता. तर तिथे एक मुलगा तिच्या मागे कोयता घेऊन लागला होता, कोयता घेऊन मागे लागला होता. तर हा जो दुसरा मुलगा आहे इथे ब्ल्यू टी शर्टमध्ये, तो त्याचं नाव आहे लेशपाल. ओके. तर त्या सरांनी आहे ना, त्या सरांनी तिथे म्हणजे कोणच मध्ये पडत नव्हतं तिथे, कारण की त्याच्या हातात कोयता होता त्या दुसऱ्या मुलाच्या हातात. मग लेशपाल सरांनी स्वतः तिथे, म्हणजे ते तिथे होते, त्यांनी तिथे त्या कोयत्याच्या त्यांच्या समोर गेले, त्याला पकडला. कोयता त्याला कदाचित लागलं पण असतं, पण त्यांनी काय केलं की त्यांनी तिथं धाडस दाखवलं आणि त्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांनी त्याला पकडून काय केलं, तर त्याला नियंत्रण केलं, म्हणजे नियंत्रणात ठेवलं त्याला, म्हणजे त्याच्यावर कव्हर केलं, म्हणजे त्याला आवर घातला. म्हणजे काय रे, त्यांनी त्याला नियंत्रित ठेवलं. म्हणजे काय? टू रिस्ट्रेन. मग होल्ड इन लीश. लीश म्हणलं की काय लक्षात ठेवायचं? लेशपाल. ओके. लीश म्हणजे काय? तर नियंत्रित ठेवणे. टू रिस्ट्रेन, कंट्रोलमध्ये आणणे. ओके. टू रिस्ट्रेन. नेक्स्ट. नेक्स्ट. हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर शॅम्पू माहिती आहे तुम्हाला? हेड अँड शोल्डर शॅम्पू कोण वापरतात? तर सुपिरियर असलेले वापरतात. जे लोक सुपिरियर आहेत, म्हणजे महत्वाचे लोक असणार. ओके. त्यापेक्षा महत्वाचा असणे, सुपेरियर. शॅम्पू तसं लक्ष ठेवायचं, जो शॅम्पू कोण वापरतात? सुपेरियर असलेले वापरतात. होल्ड अ ब्रीफ. हे ब्रीफ आहे ना, ही ब्रीफ केस आहे. ही लेडीज दिसते तिच्या हातात काय आहे? ब्रीफ केस आहे, ब्रीफ केस. ओके. काय तिच्या हातात? तर ब्रीफ केस आहे, ब्रीफ केस. तर ही जी ब्रीफकेस कोणाच्या हातात असते रे? तर वकिलांच्या हातात असते. कोणाच्या हातात असते? वकील. बरं का? वकिलांच्या हातात अशी ब्रीफकेस असते. वकील कोर्टात जाऊन काय करतात? कोणाला तरी म्हणजे वाचवायचा प्रयत्न करतात ना, डिफेंड करतात, डिफेंड. बरोबर? त्यांचा जो क्लायंट असेल त्याला डिफेंड करतात. ओके. त्याला वाचवायचं काम करतात, त्याला संरक्षण द्यायचं काम करतात. होल्ड अ ब्रीफ म्हणजे काय? जो ब्रीफकेस होल्ड करतो तो डिफेंड करतो कोणाला तरी. म्हणजे काय? टू डिफेंड समवन. टू डिफेंड समवन. हश मनी. हश मनी म्हणजे काय रे? हसवणारा पैसा आहे. बघा, हसवणारा पैसा काय? जो सहज येतो. सहज पैसा आलेला कोणता असतो? लाच आलेला. म्हणजे ब्राईब. ओके. ब्राईब देणे. ओके. हश मनी म्हणजे काय रे? ब्राईब देणे. ओके. नेक्स्ट. होल्ड ॲट बे. ठीक आहे. होल्ड म्हणजे काय? थांबवणे. ओके. ॲट बे. कुठे थांबवलाय? बे. बे म्हणजे काय? बे ऑफ बेंगॉल लक्षात ठेवा. बघा, एक दुश्मन जहाज आहे, ते यायला लागलं होतं बे ऑफ बेंगॉलमधून. तर त्याला तिथंच बे ऑफ बेंगॉललाच त्याला काय केलं? होल्ड केला. म्हणजे त्याला तिथंच थांबवलं आपण. म्हणजे काय रे? टू प्रिव्हेंट एनिमी फ्रॉम कमिंग. शत्रूला येण्यास काय केला? प्रतिबंध केला आपण. ओके. टू प्रिव्हेंट एनिमी फ्रॉम कमिंग. शत्रूला येण्यास काय केला? प्रतिबंध केलेला आहे. त्याला येऊन दिलं का आपण? नाही दिलं. नेक्स्ट. हिट द जॉकपॉट. आपण म्हणतो ना, ह्याला जॉकपॉट लागला मोठा. म्हणजे काय रे? त्याला काहीतरी मोठी लॉटरी लागली, मोठा सक्सेस भेटला. म्हणजे काय? अन अनएक्सपेक्टेड सक्सेस. अनपेक्षित यश मिळणे. ओके. हिट द जॉकपॉट म्हणजे काय रे? अनएक्सपेक्टेड सक्सेस भेटणं. ओके. नेक्स्ट. हेल्टर स्केल्टर. हेल्टर स्केल्टर म्हणजे काय? तर सायरा वायरा पळणे. इकडं इकडं पळतात, तिकडं पळतात असे. म्हणजे काय? हिअर अँड देअर. हिअर म्हणजे इकडे, देअर म्हणजे तिकडे. इकडे तिकडे पळणे असं. ओके. नेक्स्ट. हेल्टर स्केल्टर लक्षात ठेवा. म्हणजे काय रे? इकडे तिकडे पळणे. नेक्स्ट. हाऊ ब्रश विथ. आता आपण सकाळी उठलो की पहिला आपण काय करतो? टूथब्रश घेतो आणि दात घासतो. बरोबर? आता दात घासतो, मग आपण काय करतो? दात का घासतो रे? कारण की जे बॅक्टेरिया असतील दातावर वगैरे ते मरतील. बरोबर का? म्हणजेच काय होईल? तो ब्रश काय करतोय? त्या बॅक्टेरियाचा एन्काउंटर करतोय का नाही? म्हणजे काय रे? हॅव अ ब्रश विथ म्हणजे काय? टू हॅव एन्काउंटर. ठीक आहे. एन्काउंटर. वादविवाद. त्या बॅक्टेरियाचा काय करतात? एन्काउंटर करतात. हॉर्नेट्स नेस्ट. नेस्ट म्हणजे काय रे? नेस्ट म्हणजे घरटं. घरटं कोणाचं आहे ते? हॉर्नेट्स आहे. आता हॉर्नेट नावाचा पक्षी असेल, किडा असेल, काय असेल. तर झालं काय, की एक ऑफिस होतं, कॉर्पोरेट ऑफिस, आणि त्या ऑफिसमध्ये ते घरटं त्या पक्ष्याने बांधलं होतं. आणि मग त्या मॅनेजरला दिसलं त्यांच्या, की बाबा इथं असं असं घरटं आहे. मग तो म्हणला, की हे घरटं काढावं लागतंय आता. मग त्याने ते बोलवले असतील माणसं, की बाबा हे घरटं काढून न्या. पण तिथले कॉर्पोरेट ऑफिसचे जे पक्षीप्रेमी होते, ते म्हणले, की नाही, नाही, हे घरटं काढायचं नाही. कारण की त्यांचा पण अधिकार आहे पृथ्वीवर राहायचा. मग त्यांच्यात झाला वाद चालू.
वाद चालू झाला म्हणजे काय रे, त्यांच्यात कॉन्ट्रोवर्सी चालू झाली. काय झाली? कॉन्ट्रोवर्सी म्हणजे रेस कॉन्ट्रोवर्सी. धोकादायक स्थिती निर्माण झाली तिथे. राईट? म्हणजे काय रे? कॉन्ट्रोवर्सी तयार होणे. ऑन इट्स नेक्स्ट. नेक्स्ट. होल्ड समबडी टू रॅन्सम. हे तुम्ही असं मूव्हीमध्ये वगैरे बघितलं असेल की असं किडनॅप वगैरे कोणी केलं की पोलीस विचारतो का रॅन्समचा कॉल आलता का तुम्हाला? रॅन्समचा कॉल आलता का म्हणजे काय? तर तुम्हाला पैशाची डिमांड केली होती का? ज्यांनी किडनॅप केले त्यांनी. म्हणजे काय? इथे बघा होल्ड समबडी टू रॅन्सम म्हणजे काय? एखाद्याला होल्ड करून ठेवायचं का? तर त्याला रॅन्सम. रॅन्सम म्हणजे काय? पैसे आपल्याला पैसे मिळतील. म्हणजे ज्याने किडनॅप केला असेल त्याला त्याचे पैसे भेटतील. म्हणजे काय? टू डिमांड कन्सेशन बाय मेकिंग समवन कॅप्टिव्ह. कन्सेशन कन्सेशन डिमांड करतात म्हणजेच काय? काहीतरी फेवर डिमांड करतायत, काहीतरी पैशाची डिमांड करतायत असं. पैशासाठी अपहरण करणे वगैरे. ओके? टू डिमांड कन्सेशन बाय मेकिंग समवन कॅप्टिव्ह. नेक्स्ट. होल अँड कॉर्नर. आता बघा, घरी आहे ना आता अगोदरची जी घरं होती, ती अशी मातीची घरं होती, बरोबर? तर असं समजा लोकांना काहीतरी लपवून ठेवायचं आहे, सोनं लपवून ठेवायचं आहे किंवा पैसे लपवून ठेवायचे आहेत. तर अगोदर काय अशा मोठ्या तिजोऱ्या वगैरे होत्या का? नव्हत्या. माळीची घरं असायची मातीची. मग ते लोकं काय करायची, एखाद्या कॉर्नरला म्हणजे कोपऱ्यात असं एखादं होल पाडायचं आणि त्याच्यात ते पॅक-बिक करून असं तिथं लपवून ठेवायचं सोनं वगैरे. म्हणजे समजा काही चोरी व्हायचे वगैरे चान्सेस नाही. कारण की दिसतच नाही ना वरून. मग होल अँड कॉर्नर म्हणजे काय रे? एखाद्या कॉर्नरला होल असणं, म्हणजे तिथे काय सिक्रेट असणार आहे, काहीतरी गुप्त असणार आहे. ओके? सिक्रेट. ओके? होल अँड कॉर्नर म्हणजे काय? सिक्रेट. नेक्स्ट. हँडओव्हर. हँडओव्हर म्हणजे काय रे? टू ट्रान्सफर. बघा हँडओव्हर करणे म्हणजे काय? एका हातातून दुसऱ्या हातात देणे. म्हणजे एका हातावरून ह्या हातातून दुसऱ्यांच्या हातात जाणे. म्हणजे काय? टू ट्रान्सफर समथिंग टू अनदर्स पोझिशन. हस्तांतरण करणे. एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात जाणे. म्हणजे काय रे? हस्तांतर करणे, हँडओव्हर करणे म्हणजे. हार्प ऑन द सेम स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय रे? स्ट्रिंग म्हणजे तार. ओके. आता तो एक माणूस आहे बघा. तो सेम स्ट्रिंग म्हणजे काय? तो एकच तार वाजवतोय कंटिन्यूअली. म्हणजे काय? त्याला काहीतरी सांगायचंय. पण तो एकच तार वाजवतोय आणि म्हणजे त्याला ती एकच गोष्ट सांगायची आहे त्याला, ती सांगायचा प्रयत्न करतोय तो. म्हणजे काय? तर समजा ती स्ट्रिंग न वाजवता समजा तो बोलतोय. तर तो काय बोलतोय, की त्याला जे काय सांगायचंय ते एकच सांगतोय. म्हणजे टू रिपीट द सेम आर्ग्युमेंट. म्हणजे एकच आर्ग्युमेंट सारखं-सारखं रिपीट करणे. ओके? अपॉन द सेम स्ट्रिंग. म्हणजे वारंवार विनवणी करणे, पण एकाच गोष्टीची. आता बघा हार्ड अप. हार्ड अपचं आता असं लक्षात ठेवा बघा. समजा 2 मित्र आहेत. ते बघा त्यातला एक मित्र आहे त्याचं पॉकेट त्यानं ओपन करून दाखवले त्याला पैसे नाहीत. मग तो काय म्हणतो त्या मित्राला दुसऱ्या, "भावा सध्या लय हार्ड टाईम चालू आहे बाबा. पैसे नाहीत आता." ठीक आहे. सध्या लय हार्ड टाईम चालू आहे. म्हणजे काय रे? पैसे नाहीत सध्या. म्हणजे टू बी शॉर्ट ऑफ मनी. पैशाची कमतरता नाही. ओके. नेक्स्ट. बघा हॅव वन्स हँड्स फुल. बघा हॅव वन्स हँड्स फुल म्हणजे काय? एखाद्याचे हात भरलेले आहेत. कशाने भरलेले आहेत रे? तर त्याच्याकडे खूप सारी कामं आहेत. बघा, ती महिला दिसते तुम्हाला. त्या महिलेच्या हातात बघा, प्रत्येक हातात तिच्या काही ना काहीतरी काम दिसते. एका स्वयंपाक करायचा आहे, ती लिस्ट आहे, ते काहीतरी आणायचं आहे, हातोडा आहे, एका हातात घड्याळ आहे, एका हातात लॅपटॉप आहे, एका हातात कपडे काहीतरी सुकायला लागलेले आहेत, एका हातात ते झाडू, पोछा मारायचा आहे. म्हणजे काय रे? ती खूप व्यस्त आहे. बरोबर? तिचा हात काय झालेले कामाने भरलेले आहेत तिचे हात. बरोबर? म्हणजे काय? तर ती कामात व्यस्त आहे. ओके? म्हणजे काय? टू बी व्हेरी बिझी. ती काय खूप बिझी आहे. हाय टाईम म्हणजे काय? तर हाय टाईम म्हणजे राइट टाईम. राइट टाईम म्हणजे काय बघा, योग्य वेळ. तर ते फोटोमध्ये लिहिलंय ते वाचा. बघा. व्हेन इट इस हाय टाईम टू डू समथिंग, इट इस ओव्हरड्यू ऑर पास्ट द टाईम व्हेन इट शुड हॅव हॅपन्ड. सो इट नीड्स टू हॅपन इमिडिएटली. आता बघा, काय समजलं नसेल तर आता बघा. व्हेन इट इज अ हाय टाईम म्हणजे जेव्हा हाय टाईम असतो. तर हाय टाईम कशाला म्हणलंय त्यांनी? की टू डू समथिंग म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठीचा हाय टाईम म्हणजे काय? तर इट्स ओव्हरड्यू ऑर पास्ट द टाईम व्हेन इट शुड हॅव हॅपन्ड. म्हणजे काय? ती गोष्ट अगोदरच घडून जायला पाहिजे होती. ठीक आहे. पण ठीक आहे, तरी अगोदर घडून म्हणजे तिचा वेळ निघून गेला ऑलरेडी. म्हणजे ती अगोदरच घडायला पाहिजे होती. पण तरी पण अजून वेळ गेलेला नाही. आत्ता तरी ॲट लीस्ट ती गोष्ट करायला पाहिजे आपण. म्हणजे सो नीड्स टू बी हॅपन इमिडिएटली. म्हणजे आत्ता लगेच ती गोष्ट करायला पाहिजे. पूर्ण वेळ जायच्या अगोदर. ओके. म्हणजे काय रे? हाय टाईम म्हणजे राइट टाईम म्हणजे योग्य वेळ. ठीक आहे. आत्ताच योग्य वेळ आहे. म्हणजे अगोदर पण केलीस तर चाललं असतं. पण आता तरी करायलाच पाहिजे. असं त्याला म्हणायचं हाय टाईम, राइट टाईम. ओके. नेक्स्ट. बघा. होल्ड गुड. होल्ड गुड म्हणजे काय बघा? तेच सेम. होल्ड वॉटर कसं होतं ना, तसंच होल्ड गुड आहे.
ठीक आहे. म्हणजे काय रे, जर ते गुड चांगली गोष्ट होल्ड करू शकते, म्हणजेच काय तर ते रिमेन व्हॅलिड आहे. ओके. जसं पाणी होल्ड करू शकत होतं, तसंच गुड म्हणजे चांगल्या गोष्टी होल्ड करून ठेवू शकते ते. म्हणजेच ते काय योग्य आहे, ते व्हॅलिड आहे. ओके. नेक्स्ट. हेल अँड हार्टी. मग हेल अँड हार्टी आपला मगाशीच झालाय. हेल म्हणजे आपण लक्षात ठेवलं काय हेल्दी. हेल म्हणजे काय हेल्दी. हेल्दी असणे, गुड हेल्थ, चांगली हेल्थ असणे, फिजिकली स्ट्रॉंग असणे. नाव हेड ओव्हर हिल्स. हे बघा हेड ओव्हर हिल्स म्हणजे काय बघा हेड घेतलंय खाली जमिनीला आणि हिल्स म्हणजे पाय त्याचे कुठे गेलेत वर गेलेले आहेत. असं कधी होतं माणसाला? माणूस असं कधी करतो? ज्यावेळी तो प्रेमात असतो. ठीक आहे. म्हणजे उलट्या-सुलट्या उड्या मारणे असं. ठीक आहे. म्हणजे काय डीपली लव्ह विथ समवन. एखाद्याच्या प्रेमात पडणे. तो प्रेमात पडला की असा उलटा होतो. हेड ओव्हर हिल्स. ओके. म्हणजे काय डोकं खाली आणि पाय वर करणे. नेक्स्ट. हॅव वन्स फिंगर्स इन द टील. हे बघा टील आता हा टील म्हणजे वेगळा आहे आणि आपला आपण जो दाखवलाय तो स्टील कंपनी दाखवलेली आहे. तो स्टील कंपनी कोणती आहे अशी त्याचं स्पेलिंग बघा. टील. ओके. पण आपण यालाच असं पकडून चाललोय की टीलवरनं हा स्टील लक्षात राहील म्हणून. बघा हा स्टील कंपनीत काम करणारा माणूस आहे. हा काय करतो रे? हा स्टील कंपनीमध्ये काय करतो? तर हा चोरी करतो. काय करतो? चोरी करतो. स्टील कंपनीत काम करणारा काय करतोय? चोरी करतोय. म्हणजे काय? टू स्टील मनी फ्रॉम वर्कप्लेस. ज्या ठिकाणी काम करतोय तिथं पैसे चोरी करायचे. म्हणजे कामाच्या ठिकाणी चोरी करणे. ओके. टू हॅव वन्स फिंगर्स इन टील. स्टीलच्या कंपनीवाला काय करतो रे? चोरी करतो. ठीक आहे. हे ॲज इट इज स्टोरीज लक्षात ठेवा. आयशा लक्षात राहतात एक्झामला. ओके. नेक्स्ट. हे बघा ही सेट हिज फेस अगेन्स्ट. म्हणजे काय? तिचा जो चेहरा आहे, तो चेहरा त्याने विरुद्ध दिशेला केलेला आहे. समजा आता तो मुलगा तिला बोलायला लागलेला आहे. पण तिने चेहरा त्याच्याकडे न करता त्याच्या विरुद्ध दिशेला केला. का केला? कारण की ती त्याला ठामपणे विरोध करते. बरोबर? काय नाही? बरोबर आहे. ती तसा विरोध करते. त्यांच्यात काहीतरी भांडण झालं असेल, काय असेल. मग ती काय करते? त्याला आता ठामपणे विरोध करते. म्हणजे स्टर्नली अपोज्ड. ती त्याला आता अपोज करते. राइट? स्टर्नली अपोज. सेट हिज फेस अगेन्स्ट. नेक्स्ट. हॅड द व्हीप हँड ऑफ म्हणजे काय बघा वॉज इन द पोझिशन टू कंट्रोल. आता तुम्ही हे बघितलंय का म्हणजे पॉलिटीमध्ये आहे ना व्हीप नावाची कन्सेप्ट असते व्हीप. व्हीप प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एक व्हीप असतो. व्हीप समजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे पवार साहेबांची तुतारी तर त्यांची व्हीप आहेत हे रोहितदादा पाटील. ठीक आहे. दादा पाटील आहेत. ओके. तर व्हीप म्हणजे काय असतं? तर व्हीप म्हणजे असं असतात की ते जे बाकीचे त्या पॉलिटिकल पार्टीचे आमदार असतील त्या आमदारांना ह्या व्हीपचं सर्व ऐकावं लागतं. ठीक आहे. म्हणजे काय ते सगळे आमदार कोणाच्या ताब्यात असतात? म्हणजे कोणाच्या कंट्रोलमध्ये असतात? तर त्या व्हीपच्या कंट्रोलमध्ये असतात. म्हणजे काय रे? वॉज इन पोझिशन टू कंट्रोल म्हणजे तो कोणत्या पोझिशनमध्ये आहे? तर तो कंट्रोल करण्याच्या पोझिशनमध्ये आहे इतर व्यक्तींना. म्हणजे बघा एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीवर ताबा घेणे. ओके? ताबा घेणे. व्हीप हे पॉलिटीमध्ये एकदा जाऊन वाचा. ठीक आहे. व्हीप काय आहे? एकदा नेटवर सर्च करा. नेक्स्ट. हंग ऑन हिज लिप्स. आता तो मुलगा आहे आणि एक तो मुलगी आहे बघा. ठीक आहे. तर तो काहीतरी सांगायला लागलाय आणि ती कंटिन्यू त्याच्या लिप्सकडे म्हणजे त्याच्या होठाकडे बघते कंटिन्यू. ठीक आहे. कंटिन्यू कारण की बघ हंग ऑन हिज लिप्स म्हणजे पूर्ण त्याच्या लिप्सकडेच तिचं लक्ष आहे. म्हणजे काय रे? लिसन इगरली टू हिज वर्ड्स म्हणजे काय? लिसन म्हणजे ऐकणे. इगरली म्हणजे उत्साहाने. उत्साहाने ती ऐकते तो काय सांगतोय तो. ओके. म्हणजे हंग ऑन हिज लिप्स. अगदी लक्षपूर्वक किंवा मोहित होऊन ऐकणे. नेक्स्ट. हिज ब्लड रन कोल्ड. हे बघा रक्त थंड कधी पडतंय रे? कधी पडतं तर खूप भीती वाटल्यावर. ठीक आहे. आपण म्हणतो ना की रक्तच गोठलं होतं माझं तिथं. म्हणजे एवढी मला भीती वाटत होती. म्हणजे काय तर थंडीमुळे रक्त गोठतं ना. म्हणजे काय बघा ही वॉज हॉरिफाईड. हॉरिफाईड म्हणजे काय रे? हॉरिफाईड म्हणजे भीती वाटणे. ओके. म्हणजे घाबरणे. थँक्स इन द बॅलन्स. हे बघा तो माणूस जो आहे ना त्याला 2 गोष्टी बॅलन्स करायला सांगितलेल्या आहेत. पण ते अजून काही बॅलन्स झालेलेच नाही. ते असं हँग म्हणजे काय अंतराळी. ते अजून अंतराळीच आहेत. त्याला काही ते अजून बॅलन्स झालेलं नाही. बॅलन्स झालेलं नाही म्हणजे काय रे? त्याला अजून ते डिसाईडच करता आलेलं नाही. म्हणजे ते काय तर अनडिसाइडेड आहेत. अनिश्चित आहे अजून. ओके. हँग्स इन द बॅलन्स म्हणजे काय रे? अनडिसाइडेड, अनिश्चित, बॅलन्स नसलेलं. हार्ड ऑफ हिअरिंग. हिअर म्हणजे काय? ऐकणे. ओके. हिअर म्हणजे काय? ऐकणे.
आणि हार्ड ऑफ हिअरिंग म्हणजे काय, ऐकणं त्याला हार्ड चाललंय, ऐकणं त्याला हार्ड जाते, म्हणजे काय, त्याला ऐकायला येत नाही, म्हणजे समवॉट डीफ म्हणजे पूर्ण किंवा अंशतः तो काय बहिरा आहे, तो काय बहिरा आहे. आपण फटाफटीची रिव्हिजन घेऊया. होल्ड वॉटर, होल्ड वॉटर म्हणजे काय, ती पाईप बघितली आपण, ते पाणी जर धरून ठेवते म्हणजे काय, ती साऊंड अटेनेबल आहे, ट्रस्टेबल आहे, समर्थनीय आहे. ओके. नेक्स्ट, हँग टुगेदर म्हणजे सोबत फिरतायत म्हणजे काय, ते सपोर्ट करतायत एकमेकाला. ओके, सपोर्ट वन अनदर. होप अगेन्स्ट होप म्हणजे काय रे, होप इन स्पाइट ऑफ डिसअपॉइंटमेंट, एकदा डिसअपॉइंटमेंट आली तरी पण होप असणे. ओके, आणि होप हीच यशाची किल्ली आहे. हॅव अन ॲक्स टू ग्राइंड म्हणजे काय रे, त्याकडे कुऱ्हाड आहे, ते कुऱ्हाड असणं म्हणजेच काय, तर त्याचा काय तर सेल्फिश मोटिव्ह आहे, टू हॅव अ सेल्फिश मोटिव्ह, इंटरेस्ट. हॅव द गिफ्ट ऑफ द गॅप, एक गिफ्ट भेटली की तो काय करतो, लेक्चर देतो किंवा हे करतो, बोलतो. ठीक आहे, भाषण देतो, म्हणजे आर्ट ऑफ स्पीकिंग, भाषण कला किंवा बोलण्याची कला असते. हिट बिलो द बेल्ट, कंबरच्या खाली मारतो म्हणजे काय, टू स्ट्राईक अनफेअरली, चुकीचा मार्गाचा वापर करतो. होल्ड वन्स टंग म्हणजे काय रे, जीभ धरून ठेवली म्हणजे काय, त्याला बोलता येईल का, नाही, म्हणजे टू कीप क्वाईट, शांत राहणे. हरक्युलन टास्क म्हणजे काय, हरक्युलस सायकल चालवणं कसं अवघड काम आहे, म्हणजे व्हेरी डिफिकल्ट. हॅव कोल ओव्हर द कोल्स, कोल ओव्हर काय, कोल कंपनी, कोल ह्याच्यात खाणीमध्ये काम करणाऱ्यांना काय केलं, त्यांनी रागावला त्यांचा मालक, म्हणजे काय, टू टेक टू टास्क. हॅव वन्स फिंगर्स इन एव्हरी वन्स पाय म्हणजे काय, सगळ्या ठिकाणी हस्तक्षेप करणारे. ठीक आहे, म्हणजे टू पार्टेक ऑफ समथिंग. हॅल्सियन डेज म्हणजे काय रे, पीसफुल डेज, शांततापूर्ण दिवस. हॅव अन आयर्न विल म्हणजे काय, स्ट्रॉंग विल. हॅव होल्ड आउट अँड ऑलिव्ह ब्रंच, ऑलिव्ह झाड म्हणजे काय, शांततेचं प्रतीक आहे, म्हणजे काय रे, ऑफर ऑफ पीस. इंकी पँकी म्हणजे जगलर आहे, फसवणार आहे तो. हॅव फीट ऑफ क्ले, मातीने भरलेले पाय म्हणजे काय, पोलीस काय करणार त्याला आता, त्याच्यावर दोष ठरणार, म्हणजे काय, फुल ऑफ फॉल्ट. हार्ट अँड सोल म्हणजे काय रे, डिओटिली म्हणजे पूर्ण अगदी मनापासून. हार्ड अँड फास्ट म्हणजे काय, हार्ड अँड फास्ट रूल असतो, तो कसा रूल असतो, तो स्ट्रिक्ट रूल असतो, बरोबर. हँग फायर म्हणजे काय, आपल्याला तो कुठून जळाला माहितीच नाही, म्हणजे काय, रिमेन अनसॉल्ड. हाय अँड ड्राय, जसं उंच जाईल आपण किल्ल्यावर तसं काय होईल, गळा कोरडा पडेल, मग ती कशी सिच्युएशन असणार आहे, तर डिफिकल्ट सिच्युएशन असणार आहे. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय रे, योग्य वेळी योग्य काम करणे, म्हणजे टू डू द राईट थिंग ॲट द राईट टाइम. ॲप्सॉन चॉईस म्हणजे काय रे, नो अल्टरनेटिव्ह चॉईस, कोणतीही चॉईस नसणे. हॅव टू मेनी आयन्स इन द फायर म्हणजे काय रे, डुईंग मेनी थिंग्स ॲट अ टाइम, एकाच वेळी अनेक गोष्टी करणे. होल्ड इन अबेयन्स म्हणजे काय रे, त्या अभ्याचं काम सध्या काय करायचं, आपल्याला थांबवायचं, म्हणजे काय, पोस्टपोन करायचं. हाय अँड माहिटी म्हणजे काय, स्वतःला उंच आणि मोठा समजतो हा, म्हणजे काय, प्राऊड पर्सन आहे हा, गर्विष्ठ व्यक्ती आहे. ओके. हार्ड नोज ॲटिट्यूड, आपण ह्याच्या नाकावरचा राग आहे, म्हणजे काय रे, त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, त्याचा नाकावर आहे, म्हणजे काय, तो ॲग्रेसिव्ह आहे, आक्रमक आहे. होल्ड इन लिश, लेशपालने काय केलं, त्या मुलाला नियंत्रित केलं, म्हणजे काय रे, टू रिस्ट्रेन. हेड अँड शोल्डर शॅम्पू वापरणारे कसे आहेत, सुपेरियर आहेत. होल्ड अ ब्रीफ, ती ब्रीफ केस वापरणारी वकील आहे, ती काय करते, तर ती डिफेंड करते, बरोबर, टू डिफेंड समवन. हश मनी, हश मनी काय, हसवणारा पैसा कसला रे, लाज लाज घेण्याचा पैसा येतो. ओके, अ ब्राईब. होल्ड ॲट बे, होल्ड ॲट बे म्हणजे काय, बे ऑफ बेंगॉलमध्ये होल्ड करायचं, कोणाला, जहाजाला, कोणाच्या दुश्मनाच्या, म्हणजे काय, टू प्रिव्हेंट एनिमी फ्रॉम कमिंग. हिट द जॉकपॉट, जॉकपॉट लागला म्हणजे काय रे, अनएक्सपेक्टेड सक्सेस भेटला. हेल्टर स्केल्टर म्हणजे काय, इकडे तिकडे पळतायत, सैरावैरा पळतायत, म्हणजे काय, हिअर अँड देअर. ब्रश विथ, ब्रश काय करतो, बॅक्टेरियाचा एन्काउंटर करतो, म्हणजे टू हॅव एन्काउंटर. हॉर्नेट्स नेस्ट, हॉर्नेट नेस्ट म्हणजे काय रे, तर तिथं कॉन्ट्रोवर्सी होते की तेव्हा ते घरटं काढायचं का नाही काढायचं. होल्ड समबडी टू रॅन्सम, रॅन्समचा कॉल आलता का, आला का नव्हता माहित नाही, तर ते पैशासाठी गेलेला असतो, म्हणजे काय, टू डिमांड कन्सेशन बाय मेकिंग समवन कॅप्टिव्ह, किडनॅप करून. होल अँड कॉर्नर, घरी काय असायचे अगोदर, होल असायचं, एक कॉर्नरमध्ये एखादं होल असायचं, त्यात सामान लपून ठेवलेलं असायचं, म्हणजे काय, ते सिक्रेट असायचं, गुप्त. हँड ओव्हर करणे म्हणजे काय रे, ट्रान्सफर करणे, म्हणजे टू ट्रान्सफर समथिंग टू अनदर्स पोझिशन. हार्प ऑन द सेम स्ट्रिंग म्हणजे काय, एक स्ट्रिंग सारखी सारखी वाजवते, म्हणजे काय, टू रिपीट द सेम आर्ग्युमेंट रिपीट करतोय. हार्ड अप, हार्ड अप म्हणजे काय रे, सध्या भावा माझा टाइम लय हार्ड चालू आहे, म्हणजे काय, टू बी शॉर्ट ऑफ मनी, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. हॅव वन्स हँड्स फुल म्हणजे एखाद्याच्या हातात खूप काम असणे, म्हणजे टू बी व्हेरी बिझी. हाय हाय टाइम म्हणजे काय रे, राईट टाइम आहे, म्हणजे योग्य वेळ आहे, ते आता करून घ्यायला पाहिजे गोष्ट. होल्ड गुड म्हणजे काय, रिमेन व्हॅलिड, आपण बघितलं, होल्ड वॉटर, होल्ड गुड. हेल अँड हार्टी म्हणजे काय रे, हेल अँड हार्टी म्हणजे काय, हेल्दी असणं, गुड गुड हेल्थ असणं किंवा फिजिकली स्ट्रॉंग असणं. हेड ओव्हर हिल्स, हेड ओव्हर हिल्स कधी होईल, तो प्रेमात पडल्यावर होईल, म्हणजे काय, डीपली लव्ह विथ समवन.
हा हॅव वन्स फिंगर्स इन द टील म्हणजे काय स्टील कंपनीत काम करणारा काय करतो पैसे चोरतो टू स्टील मनी फ्रॉम वर्क प्लेस. ही सेट हिज फेस अगेन्स्ट म्हणजे तिने चेहरा कुठे केला आता दुसरीकडे केलाय त्याच्या विरुद्ध देशाला केला अगेन्स्टला केला म्हणजे विरुद्ध देशाला का केला कारण ती त्याला स्टर्नली अपोज करते कंपनी विरोध करते. हॅड द व्हीप हँड ऑफ व्हीप आपण बघितला पॉलिटी मधला व्हीपच्या हातात सगळा कंट्रोल असतो म्हणजे काय वॉज इन द पोझिशन टू कंट्रोल. हंग ऑन हिज लिप्स म्हणजे काय रे लिसन इगरली टू हिज वर्ड्स म्हणजे काय त्याच्या तिचं पूर्ण लक्ष त्याच्या ओठाकडे तो काय काय बोलतोय असं म्हणजे काय अगदी लक्षपूर्वक किंवा मोहित होऊन ऐकणे. हिज ब्लड कोल्ड रन बघा तिचं रक्त थंड पडले म्हणजे काय ती सध्या भिलेली आहे खूप ओके म्हणजे ही वॉज हॉरिफाईड भीतीने घाबरणे. हँग्स इन द बॅलन्स म्हणजे काय ते अजून बॅलन्स झालेलंच नाही तिथं म्हणजे काय ते अनडिसाइडेड आहे ओके अनिश्चित आहे. आणि हार्ड ऑफ हिअरिंग म्हणजे ऐकणं हे सध्या हार्ड जायला लागलेलं आहे म्हणजे काय तर समव्हॉट डीफ तो काय झाला डीफ झालाय म्हणजे काय अंशतः किंवा पूर्णतः बहिरा आहे. ओके आज आपण इथे थांबूया आणि आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू.